नमस्कार मंडळी. चला, आपल्या दीदीनं नाशिकमध्ये खूप मोठं घर घेतलं आहे आणि उद्या त्याची आहे महापूजा. तर पूजाचं सामान आपण घेऊन चाललेलो आहे. गाडीमध्ये तर टाकलं आहे आणि दीदी म्हटली चला मी पण तुमच्या मदतीला येते, कारण साफसफाई पण करायची. दीदीनं दुकान बंद करायचं ठरवलं आणि बंद केलं. आमचं सरकार बंद करतंय, नाही दाबते, लाव लाव आता मस्तपैकी पाय लावून ती बंद केलं आहे. तर चला निघालोय आपण नव्या दीदीच्या घरी आणि प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेत चालतो, कारण हा क्षण पुन्हा भेटत नाही. घरी आल्यानंतर आम्ही पूर्ण 3 मजल्याचं घर आहे, तर वरून धुवायची सुरुवात केली. सरकारांनी खूप मेहनत घेतली आणि धुता लागली हे फरची घासायला. गॅलरीची इतकं आणि टाईलचा कलर डार्क येलो होता. तिनं घासून लाईट येलो केलेला आहे. अगं बास ग, नको घासू ग सरकार, इतकं पण नको घासू, कलर जाईल ग. नाही थांबते, खूप मेहनती आहे आमचं सरकार. आणि प्रेमनी मारली उडी. आता घराची मस्तपैकी आनंदवन घराचं नाव ठेवलं, जे सर्वांना पसंत आलेलं आहे. मंडप टाकायची सुरुवात झालेली आहे. हे आहे 3 मजली घर. घ्यायचं असेल तर आमच्या ढिकले काकांना कॉन्टॅक्ट करा. आणि हे फोनमध्ये बोटं घालते ते आहे आमचे बापू, जे पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आहे. सर्व मॅनेजमेंट यांच्या हातात आहे. आता हा आहे आज पूजाचा दिवस. दीदी करते पूर्णपैकी पाहणी आणि खुट्याची रूपा मारते झाडू. माझं सरकार काढतंय रांगोळी. आणि तोपर्यंत मी शेजारच्या मावशीकडून इटा चोरून आणल्या हवनसाठी. आणि आता पूजाची झाली सुरुवात. गोपूदादा आहे आमचं सरकार, या आमच्या सुनंदा आत्या, ही बापूची बाप्पी आणि ही आमची खुट्याची रूपा. चला, महापूजाला झालेली आहे सुरुवात. हवन बी पेटवलेलं आहे, खूप तूप टाकलं आमच्या दाजींनी. आरती पण झाली आणि सानप सरांनी शेवटी भेट दिलीच. सर्वांनी सत्कार केले आमचे सचिनांना, आमचे दादा, आमचे बंधू, आमचे मालेगावचे दाजी आणि आमचे जावई आणि सीमाताई. मी सर्व हे विसरलो आणि सर्व विसरल्यानंतर डायरेक्ट बसलो जेवायला. 2 मांड्यांचं जेवण पूर्ण गळ्यापर्यंत खाल्लं. खाल्ल्यानंतर डायरेक्ट सरकारसोबत झापूक फोटो काढले. सर्व झालं आणि संध्याकाळी उरलेला पूर्ण रस आणि मांडे बापू त्याच्या घरी येऊन गेला. म्हणे मी रात्री पण खाईल, उरले तर उद्या पण खाईल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, काळजी घ्या.